करत असताना जितो 11 जिते या दोन संघांदरम्यान ही शेवटची मॅच आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि 8 संघांचा आपण घमासून युद्ध पाहिला। तिथे आता शेवटची मॅच तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल। टॉस जिंकलाय संग्राम 11 नितलस टीमना आणि टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय तो मात्र जितो 11 जिते टीमला। कमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा। सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज समीर आणि त्याला साथ देत असताना हरेश गावन। यस पहिलाच बॉल गोलंदाज तयार। पहिलाच बॉल हा ट्रॅकर परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला अगदी सुगंधित करणारा हा पहिला बॉल डिलिव्हर केलाय। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल अतुल काटे हा मुख्य ट्रम्प कार्ड संग्राम 11 नितलस टीमचा आणि तेवढीच चांगली गोलंदाजी पहिला बॉल वरती पाहिला। जिथे पहिला बॉल निर्धाव आला शांत समोर फलंदाज पाहिलं तर समीर हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती। सेकंड बॉल गोलंदाज तयार अतुल काटे। वेगवान बॉल भन्नाट वेग लाऊड अपील यस इथे मात्र फलंदाज यस आउट। हा पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना जितो 11 जिते टीमला। पहिला विकेट मैदानातून बाहेर होतोय। समीर मैदानातून बाहेर झाला आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना जितो 11 जिते टीमला लागलाय। अगदी चांगली स्पर्धा 4 दिवस रंगणार टेनिस क्रिकेट ग्रामीणचा महासंग्राम तुम्ही पाहता आणि आज या स्पर्धेचा आपण उद्घाटन दिवस पाहतोय। स्पर्धेची सुरुवात झाली अनेक सारे मान्यवर देखील आपण VIP डाईस वरती पाहिले। ग्रामस्थांचा देखील भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला। त्या सर्व अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व दानशूर दात्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीने साकारलेलं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। अद्याप एक अकाउंट ओपन झालं नाहीये सध्या बॅटिंग करत असताना जितो 11 जिते टीमचा पहिला पूर्वार्ध। त्याच्यामुळे टार्गेट चांगलं सेट करावं लागेल। समोर संघ पाहिलं नितलस संघ ज्या संघाची ताकद सातत्यानं आपण गोलंदाजी पाहिल्या। आज देखील डोंगराचा पाडा मैदानावरती 6 बॉल मध्ये 7 धाबा हव्या होत्या। तिथे त्या धाबा डिफेन्स केला राहुल काटेनं। संघ नायकांना चांगली भूमिका केली। सलग 2 सामने जिंकले। त्याच्यानंतर केबालीच्या या स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहतोय। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा अभि काटे। हा ट्रॅकर फुल केलाय फुल सक्सेसफुल फाईन रिझनच्या डोक्यावर आसमानी टोला दिलाय। तिथे पहिल्याच बॉल वरती आक्रमण करत असताना फलंदाज केतन मात्रेच्या बॅट मधून षटकार। सहा धावेनं वैयक्तिकांना संघाचं हे अकाउंट ओपन केलं केतन मात्रेनं। बॅटिंग करत असताना जितो 11 जिते संघ पाहता पहिले 2 बॉल निर्धाव होते आणि त्याच्यानंतर हाफ ट्रॅकर चेंडूचं लाईन मिरिट पाहिलं आणि त्याच्यानंतर एक चांगला फटका। चला दुसरा बॉल देखील तुम्ही चॉईस करून ठेवा। मॅच बॉल आलाय आपण दुसरा बॉल तिथे चॉईस करून ठेवा। सहा धावेनं वैयक्तिकांना संघाचं अकाउंट ओपन केलं। सध्या केतन मात्रे हा फलंदाज इन ऍक्शन ऑन स्ट्राइक पाहता। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अभि काटे अतुल काटे हो प्रहार केलाय। या बॉल वरती देखील चांगला फटका। डीपला चेंडू चाललाय डीप बाकवास कव्हर लेग वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात। एक टप्पा चेंडू उचलला फेकलाय
तोपर्यंत या बॉलवरती पाहिलं तर 2 धावेला प्राधान्य दिलं, 2 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पाहिला तर 8 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना प्रियांक 11 जितो 11 जिते संघ. एक विकेट गेलाय. थोडेसे पार्टनरशिप बनण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. केतन मात्र्यानं हरेश गावन ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल अतुल काटे, फुटबॉलचा वापर केला, पुढे होणार फटका, चेंडू हवेमध्ये. ओ इथे कॅच ड्रॉप. राहुल काटेनं चुकी केली, जीवनदान दिला मॅच मध्ये सध्या फलंदाज केतन मात्रेला. इथे या बॉलवरती धावा मिळतील. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पाहिलं तर संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव पुस्तकावरती. जीवनदान देणं म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच केलं सध्या मॅच मध्ये स्वर्गीय अभि संग्राम 11 नितलस टीमनं. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज केतन मात्रे हा फलंदाज तुम्ही पाहता. गोलंदाज अतुल काटे. बॅटची टॉपेज झाली होती, कदाचित तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट बॅकअप आलं. यस, अंतिम डॉट अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना प्रियांक 11 जितो 11 जिते संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धावा पाहिलं तर 10 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टोटल 10 धावा धाव पुस्तकावरती. एक विकेट गमावला बॅटिंग करत असताना प्रियांक 11 जितो 11 जिते टीमला. मैदानाच्या आतमध्ये सध्या केतन मात्र्यांना फलंदाज हरेश गावन ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल प्रमोद पावशे इन ऍक्शन मध्ये सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल गोलंदाज प्रमोद पावशे समोर फलंदाज पाहिलं तर हरेश. पहिलाच बॉल ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका. चेंडू चालला एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार हरेशच्या बॅट मधून पाहिलं. संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सेकंड बॉल गतीमध्ये परिवर्तन. रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप थोडस चुकलं, त्याच्या कारणास इथे सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला. एकच धावेनं समाधान मानला. एक धावेनं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पाहिल्या तर 15 धावा धाव पुस्तकावरती. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. टोटल 15 धावा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज केतन मात्रे हा फलंदाज. त्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलं. वैयक्तिक 10 धावांचं योगदान सध्या केतन मात्रेने या मॅच मध्ये जिते टीमला दिला. तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल गोलंदाज प्रमोद पावशे. तेज तरा गोलंदाज. ओ इथे यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफलाचीत फलंदाज बाद. दुसरा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. जिथे टीमचा फलंदाज केतन मात्रे वैयक्तिक 10 धावेचे योगदान दिला आणि त्याचे विकेट आता मैदानातून बाहेर गेल्या. धावसंख्येचा विचार केला टोटल फलकावरती धावा पाहिला तर 15 धावा धाव पुस्तकावरती. सेकंड षटक दुसरा पॉवर प्ले षटक फेकत असताना गोलंदाज प्रमोद पावशे. मलंगा ऍक्शन सध्या गोलंदाजी करतोय मैदानावरती.
आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपण प्रमोदची या मॅच मध्ये पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती विकेट. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी रोहित म्हात्रे हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज प्रमोद. चेंडू फाडल्यानंतर डीप राहिला, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर गोलंदाजी ही रणनीती चांगली आहे सध्या मॅच मध्ये. गोलंदाज प्रमोद पावशेच्या माध्यमातून आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव. डॉट चेंडूला धावसंख्येला आता ब्रेक लावलाय सध्या नितलस टीमला. चांगली गोलंदाजी. मी मागील देखील म्हटलं होतं की नितलस टीमची ताकद आहे गोलंदाजी आणि ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अलक्यातनं पुश केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी ताडस मानस नाही, फक्त एकच धावेनं समाधान मानला. एक धावेनं धावफलक पुढे सरकला. टोटल संघाची धावसंख्या पाहिली तर 16 धावा धाव पुस्तकावरती. चेंडूचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केला. कमालीची गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या प्रमोद पावशे या मॅच मध्ये करता. समोर तेवढा ताकदवर फलंदाज हरेश गावन हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच खेळाडू त्याची शिकार केली प्रमोद पावशेनं. हा तिसरा धक्का दिला बॅटिंग करत असताना. प्रियांक 11 चितवा 11 चिते टीमला फलंदाज हरेश गावन पाक टू द पवेलन. शेवटच्या बॉल मध्ये विकेट जिथे तिसरा धक्का बॅटिंग करत असताना जिथे टीमला लागलाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. 8च्या सरासरी धावा जमा केल्यात. थोडस शांत क्रिकेट आहे. शांत सुरुवात झाली बॅटिंग करत असताना जिथे टीमच्या कारण असं की गोलंदाजी अगदी ताकदवर पाहायला मिळतं. पहिला षटक अतुल काटेनं अगदी दमदार फेकला आणि त्याच्यानंतर सेकंड पॉवर प्लेचा षटक फेकला प्रमोद पावशेनं. ज्या षटकामध्ये 2 विकेट महत्वाचे विकेट आल्या त्याच्या कारणास्तव दबाव सध्या जितवा 11 जिथे संघावरती आहे. तिसरं षटक सेकंड स्पेल गोलंदाज अतुल काटे. पहिला बॉल प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक काय झालं विनलय जाल्यामध्ये फसलाय सध्या जिथे संघ. जिथे अजून एक दे धक्का. हा 4था विकेट मैदानातून बाहेर. चार विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. पूर्णपणे दबाव प्रेशर आला. आता बॅटिंग करत असताना जिथे संघावरती सिंगल डबल देखील खूप महत्वाचे असतील मॅच मध्ये. ज्यावेळी तुमचा वारंवार विकेट जातात त्यावेळी तुमची रणनीती थोडीशी बदलावी लागते. सिंगल डबल कडे लक्ष द्यावं लागतं आणि ते आता खेळ करावा लागेल मॅच मध्ये. जिथे टीमला सिंगल डबलला धावफलक हलतं ठेवावं लागेल. त्याच्यानंतर सेट झाल्यानंतर तुम्ही प्रहार या इरिशेनं फलंदाजी करावी लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावपुस्तकावरती. षटक क्रमांक 3 सेकंड स्पेल अतुल काटे अगदी चांगली गोलंदाजी करता. पहिल्याच बॉलवरती विकेटचा फलंदाज रोहित म्हात्रे मैदानातून बाहेर झाला. पुढचा बॉल गोलंदाज अतुल काटे. प्रहार केलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक दे धक्का. अजून एक विकेट मैदानातून बाहेर. काय कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये संग्राम 11 नितला संघ करतोय. जिथे हा धक्का लागलाय टोटल 5वा. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक.
5 विकेट मैदानातून बाहेर गेलेत. धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. क्रिकेटचं सी फॉर कंट्रोल करावं लागेल मॅच मध्ये. खरं तर बॅटिंग करत असताना आता जिते टीमला, कारण की वारंवार विकेट जातात, दबाव टाकलाय नितीलाच टीमला आणि त्या दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून मॅच मध्ये आता संघर्ष करावा लागेल जिते टीमला. ऑन हॅट्रिक गोलंदाज अतुल काटे या स्पर्धेची पहिली हॅट्रिक संपादन करेगा. लेट कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, साला विनलाय, अजून एक ते धक्का, सलग तिसरा विकेट. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करते अतुल काटे. अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पावरती भेदक मारा, इतकी ताकदवर गोलंदाजी करत असताना सलगचा तिसरा धक्का दिलाय. बॅटिंग करत असताना प्रियांक 11 जीतो 11 जीते टीमला. सहावा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. प्रेशर ना प्रेशर जिते संघावरती आहे. एखाद्या खेळाडूला संकटमोचक केली मॅच मध्ये साकारावे लागेल, कारण की तब्बल 6 विकेट मैदानातून बाहेर गेल्यात, त्याच्यामुळे पूर्णपणे दबाव आलाय. धावेसाठी सध्या संघर्ष शिरकाव करतो मॅच मध्ये जितो 11 जिते संघा. अवघ्या 16 धावा धावपुस्तकावरती षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. अतुल काटेने चांगली गोलंदाजी केल्या. सगळं स्पेल मध्ये सलग 3 बॉल मध्ये 3 विकेट, त्याच्या कारणास्तव पूर्णपणे दबावाखाली आलाय जिते संघ. पुढचा बॉल समोर फलंदाज पाहिलं तर प्रेम म्हात्रे. ओ फन्नाट वेग, अगदी चांगली गोलंदाजी आपण अतुलच्या माध्यमातून पाहतोय. वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजी करतोय. लेंथ लाईन अगदी चांगली आहे. हा देखील डॉट चेंडू, सलगचा चौथा बॉल निर्धाव फेकला. धावसंख्येला अगदी स्थगिती लावल्या, ब्रेक लावला खरे तर अतुल काटेना. पुढचा बॉल समोर प्रेम, लाऊड अपील होत्या. यस, हा देखील डॉट चेंडू. 5 बॉल सलग निर्धाव फेकलात. काय कमालीची गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून. सलग 5 बॉल निर्धाव, पूर्णपणे दबाव टाकलाय. बॅटिंग करीत असताना जिते संघावरती चेंडूचं लाईन मेरिट पाहणं हे खूप गरजेचं. सिंगल डबल देखील खूप महत्वाचं. मी पहिलं देखील म्हटलं होतं की ज्या बैली तुमचा वारंवार विकेट जातात, तुमची रणनीती बदला, सिंगल डबल कडे लक्ष द्या आणि ते करावं लागेल मॅच मध्ये. कारण की डॉट चेंडूच्या ऐवजी तुम्हाला सिंगल डबल आले तर धावफलक हलतं राहील. ती रणनीती आखावी लागेल बॅटिंग करत असताना जिते टीमला. शेवटचा अंतिम बॉल या स्पर्धेचा मेडल षटक फेकेल का अतुल काटे. अंतिम बॉलला सन्मान दिला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. विकेट वाचून आता केलावा लागेल जिते टीमला. अंतिम बॉलवरती सिंगल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. प्रियांक 11 जितो 11 जिते. टोटल 17 धावा धावपुस्तकावरती. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर 17 धावा धावपुस्तकावरती. 6 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना जिते टीमला. त्याच्या कारणास्तव दबावानं दबाव सध्या जिते संघावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये चांगले खेळ करावा लागेल जिते टीमला. चांगलं टार्गेट सेट करायचं तर या जोडीला पार्टनरशिप बनवायला लागेल मॅच मध्ये. 4थं षटक बॉलिंग ट्रॅक वरती. 3रा ट्रम्पकाचा वापर केला नेतलाच टीमला. गोलंदाज पाहायला मिळेल ओमकार पाटील. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय.
चौथा षटक पहिलाच बॉल अगदी जड मध्ये गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पहिला बॉल निर्धाव फेकला. भरपूर चेंडू डॉट केलाय. सध्या बॅटिंग करत असताना जिते संघ त्याच्या कारणास्तव लो स्कोर सध्या धावफल काबरती पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर आहे. टोटल 17 धावा. मोठ्या फटक्यांची वारंवार प्रतीक्षा करतोय सध्या जिते संघ. मोठे फटके येत नाही, सिंगल डबल येत नाही, त्याच्या कारणास्तव लो स्कोर फलकावरती आहे. उलटास बॉल बॅटची एज. क्षेत्ररक्षक आहे शॉट थर्ड मान मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एक धावेनं संघ पुढे सरकला. टोटल 18 धावा धाव पुस्तकावरती. चौथं षटक प्रार करावा लागेल. अभी नाही तर कभी नाही. तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं तर इथूनच मोठे फटके मारावे लागतील. सध्या ऑन स्ट्राइक फलंदाज रुपेश म्हात्रे. ऑफ साइडला फटका. गॅप भरपूर मोठी गॅप शोधले. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फरार होईल. 4 धावेसाठी चौकार. रुपेश म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. खूप वेळानंतर हा मोठा फटका पाहायला मिळतो. 4 धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला तो मात्र 22 या आकड्यावरती. 22 धावा धाव पुस्तकावरती. समोर पुन्हा एकदा फलंदाज रुपेश म्हात्रे. प्रार केलाय. आक्रमण केलाय गोलंदाज ओमकार वरती आणि इथे मात्र या बॉल वरती चौकारानंतर येतोय षटकार. आक्रमक रूप धारण केलं सध्या मॅच मध्ये फलंदाज रुपेश म्हात्रेंना. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. ओमकार पाटील मागील 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. नित्रस टीमच्या माध्यमातून या षटकामध्ये थोडीशी धावेची लयलूट. ऑफ साइडला केला. लावून द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एक धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 23 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर चेंडू फेकले टोटल 5. गोलंदाज ओमकार पाटीलला 5 बॉल मध्ये 12 धावा खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल आहे. अंतिम बॉल लाईन करा ब्या. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज द वाईट. अवांतर धावी जोडली जाताना अवांतर धावेनं संघ पुढे सरकला. टोटल फलकावरती धावा पाहिला तर संघ 30 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. अंतिम बॉल वरती आली आहे सिंगल. बॅटकट ना एक धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ 31 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा. नितराज संघ जास्त वेळ घेऊ नका कारण की अजूनही पाहिलं तर 3 सामने टोटल कव्हर करायचे. हा सामना सोडला तर त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण आपली इनिंग वेळेनुसार समाप्त करा. शेवटचा षटक आहे बॉलिंग ट्रॅक वरती. स्वतः संघ नायक राहुल काटे सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. टोटल 4 षटकांच्या अखेरीस जिते संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमा करेल बॅटिंग करत असताना जिते टीम किती धावांचा लक्ष सेट करे अगेन्स्ट केणाऱ्या नितलस टीम समोर. गोलंदाज राहुल काटे संघ नायक टीमचा मागील 4 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. आता या शेवटच्या स्लॉगट षटकामध्ये किती धावा खर्च करेल. पहिला बॉल प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर. दॅट इज अ माइटी हिट. पॉवरफुल हिट. टोकलाय षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलाय. हे गरजेचं आहे सध्या जिते टीम साठी कारण की जेवढ्या धावा येतील तेवढं लक्ष चांगलं सेट केलं जाईल आणि त्याच ईर्ष्यानं फलंदाजी मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. 6 धावेनं संघ पुढे सरकलाय. सेकंड हाफ ट्रॅकर
व्यवस्थित बॅटच्या रेडार मध्ये आले नाही या जिथे या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. एक धाबेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 38 धावा धाव पुस्तकावरती. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर अवघ्या 17 धावा होत्या आणि त्याच्यानंतर मागील 8 बॉल मध्ये चांगला खेळ केलाय खरं तर जिथे टीमला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर स्ट्राईक वरती फलंदाज रुपेश म्हात्रे. प्रार केला रुपेशला, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जेल, संपलाय रुपेश म्हात्रेचा खेळ. हा धक्का लागला 7वा बॅटिंग करत असताना जिथे टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यश म्हात्रे 9व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 7 विकेट मैदानातून बाहेर गेलेत. धावसंख्या पाहिली तर 38 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 बॉल मध्ये किती धावा जमा करेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राहुल काटे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. यस, पंचांचा इशारा की हा बॉल नो आहे. 1+1 टोटल 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 40 या आकड्यावरती. पुढचा बॉल फ्रीट असेल. समोर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज प्रेम म्हात्रे. हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. प्रेमच्या बॅट मध्ये एक षटकार आलाय. क्षमता प्रोटेशन. आता अंतिम क्षणाला ना चांगली बॅटिंग करावी लागेल. फुल टॉस बॉल व्यवस्थित हा फटका एक्झिक्यूट करता आला नाही. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न तुत्तुमय झाला. फक्त एकच धाबेनं समाधान मानलं. एक धाबेनं संघ पुढे सरकलाय. 41 धावा धाव पुस्तकावरती. चेंडूचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक्केचाळीस या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना जिथे टीम प्रार केला. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जेल. 8वा विकेट, 8वा धक्का बॅटिंग करत असताना जिथे टीमला. आठ विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा. शेवटचा अंतिम बॉल नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रतीक म्हात्रे 10व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला थोडा फास्ट. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती किती धावा येतील बॅटिंग करत असताना जिथे टीमच्या माध्यमातून. अंतिम बॉल डॉट आला. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रियांक 11 जितो 11 जिते टीमनं टोटल धावा जमा केल्या 41. सेकंड सत्रामध्ये लक्ष असेल 42 धावांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. स्वर्गीय अभि 11 संग्राम 11 इथल्याच टीमला. तर लक्षात सुद्धा महत्वाची सूचना आहे. सेकंड राऊंड मध्ये पहिली मॅच
जर नितलज संघ हा सामना जिंकला तर नितलज संघासमोर निलजे संघ पहिली मॅच खेळेल दुसऱ्या मध्ये, याच्याकडे लक्ष द्या. कारण की नितलज संघाला खरं तर डोंगराच्या पाडा स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जायचं आहे. त्याच्यामुळे मी विनंती करेन निलजे संघ आपण सज्ज राहा. जर हा सामना नितलज संघ जिंकतो तर लगेच त्यांच्या समोर निलजे संघ येईल. लक्ष 42 धाब्यांचा सेकंड 17 मध्ये आवाज ऐकू आमचे साथी समालोचक याच विभागाचे गोड आवाज वैभव ओपी सर यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू. चला फिल्डिंग लावून घेतो वर आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे वळतोय. अभियान संग्राम 11 नितलज आणि जितो आई जिते यांच्यामध्ये लढत पहिल्या सत्रामध्ये दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं नितलज टीमनं आणि एकूण पहिल्या सत्रामध्ये 41 रन केलेत. जिथे टीमनं 42 धावांचं आव्हान नितलज संघासमोर उभं केलंय. नुकताच मंगेशनं माहिती दिली की जर हा सामना या मॅचमधील रिझल्ट काय आम्हाला माहिती नाही, परंतु जर हा सामना नितलज टीमनं जिंकला तर सामना लगेच होईल हे लक्षात घ्या. अन्यथा जर सामना जिथे टीमनं जिंकला तर सामना हरिग्राम वामनचे होईल हे लक्षात घ्या. थोडेसे फेरबदल आहेत. सामन्याच्या आपण दुसऱ्या सत्राकडे वळतोय. सलामीवीर जोडी मैदानामध्ये आलेले आहेत. 3:38 झालेत. साहिल दरे आणि राहुल काठे हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स आज ओपनर म्हणून मैदानामध्ये आलेले आहेत आणि त्यासोबत पहिलं षटक मुख्य षटक पॉवर प्लेचं हरेश गावण. एक चांगलं बॅटल. पहिलाच बॉल व्ही शेप मध्ये ड्राईव्ह करत असताना हो तिथे खराब फिल्डिंग. अचानक बॉलनं वळण घेतला आणि निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकारानं संघाचं अकाउंट ओपन झालंय. 4 रन सध्या बोर्डवर बघायला मिळतात. साहिल तरी हो इथे गुडघा टेकला नी थोडस बेंड केला आणि अगदी हा फटका त्याने रोलावलाय. बॉल निघून चालला डीप मिड विकेटला. 4 रन. सलग 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकलेत साहिल दरेनं. बहुचर्चित नितलज संघ कारण अगदी संग्राम 11 स्वतःच्या होम ग्राउंडवर केली दमदार कामगिरी विसरता येणार नाही. नॉस अँगेनकडे थोडस रिस्की होतं. 1 रन मिळालेल्या बॉलवर धावसंख्येचं टोटल सिंगलला पुढे चाललाय. पहिले 3 बॉल मध्ये अगदी 9 धावा उभारण्यामध्ये सक्षम ठरलेत. साहिल दरे सुरुवात झाली आहे चांगली कारण अगदी बघितलं 42 धावा तर इतक्या मागण्या नाही आहेत, परंतु मागील मॅच 50 धावांचा आव्हान त्या धावा डिफेंड झाल्या. नीलच्या टीम कडून उत्तम गोलंदाजी त्यांनी केली. दमदार हा स्क्वेअर कट बघायला मिळाला. डीप पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून बॉल चालला थर्ड मॅन कडे.
शॉर्ट थर्मनचा फिल्डर खूप चांगला ट्राय तिथे केला, चौकार अडवलाय आणि इथे 2 रन राहुल काटे. अकरा धावा सध्या फलकावर झळकतात. व्हॉट अ डिलिव्हरी, हा प्रतिमा बॉल राहिलाय वाईड यॉर्कर, सक्सेसफुल, स्पेस भरपूर बघायला मिळाला. हर्ष गावंड बहुचर्चित नाव आणि त्याच्याकडे असलेली ताकद मागील बॉलवर त्याने झोकून दिली. वाईड यॉर्कर करताना दिसले आणि डॉट बॉल तिथे त्यांनी रिलीज केलाय. अंतिम बॉल या पहिल्या षटकातील. आणखीन एकदा स्पेसनं बीट केलं, वेगानं बीट केलं. अंतिम 2 डॉट बॉल आले. पहिले षटक पॉवर प्लेचं P1चं. प्लीज टीम मीटिंग नको, वेळ आपल्याला वाचवायचे, कारण यानंतर अजूनही आपल्या मॅचेस पेंडिंग आहेत. 3 सामने आपल्याला यानंतर कव्हर करायचे, त्यामुळे थोडासा वेळ आपण इथेच वाचूया. पहिले षटक संपलं आणि ज्यामध्ये एकूण धावा आलेत बिनबाद 11. थोडीशी शॉर्ट आहे टीम मीटिंग आणि त्यामध्ये सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी रुपेश म्हात्रे. सेकंड पॉवर प्ले आणि हे पिट्टूचं षटक. पहिल्या ओव्हर मध्ये उत्तम गोलंदाजी, जरूर विकेट मिळाली नाहीये, परंतु इकॉनॉमी रन रेटच्या अगदी नुसार निथलस टीमला ज्या वेगानं चालायचं, ज्या सरासरीने चालायचं ते राखलंय पहिल्या षटकामध्ये. रुपेश सज्ज झालेत. साहिल दरे 2 चौकार ज्याने आपल्या बॅटमधून आतापर्यंत दाखवलेत. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे निटलस टीमची. स्वीटशीट हा त्याचा आवडीचा फटका आणि त्याने तिथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅकअप देण्यासाठी अगदी यश पंच सांगतात की बॅटला एज लागून बॉल पाठीमागे गेलाय, 1 रन मिळेल. संडे पालकर सरांना सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळत आहेत. सचिन कडू सर आहेत, हिरामन भोसले सर आहेत. शुभमनं खूप चांगल्या पद्धतीने शुभम माली स्कोरिंगची भूमिका त्याने निभावली आज दिवसभर. आणि तिथे अगदी सॉफ्ट डिसमिसलच म्हणावं लागेल. फटका खेळायचा होता आणि ते थोडंसं लेट शॉट सिलेक्शन झालं. पहिला हादरा टीमला मिळतोय राहुल काटेच्या खेळीचा अंत. नवीन बॅटर मैदानामध्ये कुणाल. बॅटिंग साठी मैदानामध्ये उतरलाय. हाच तो कुणाल ज्याने टीमचं स्वप्न फक्त 2 चेंडूमध्ये उद्ध्वस्त करून ठेवलं होतं. त्या सामन्याची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झाली. टीम आणि निथलस आणि सत्य टेनिस क्रिकेटनं पुन्हा एकदा आपल्या समोर आणलं होतं. क्रिकेट खेळामध्ये फक्त आपण लॉट तयार केलेत, ए लॉट, बी लॉट, सी लॉट, परंतु क्रिकेट खेळ जर इच्छाशक्ती पूर्ण असेल, जर तुम्ही ताकदीनं खेळात, युक्तीनं खेळात, तर या खेळामध्ये आपण सहज जिंकू शकतो. हे करून दाखवलं होतं. खोदून काढल्या बॉलला अगदी यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. सिंगल इथे पूर्ण केले. धाव संख्येचं टोटल अगदी बघू शकतो आपण सध्या स्थितीमध्ये 13 वर पोहोचलाय. प्रचंड मेहनत करावी लागेल खरं तर गोलंदाजीतून, कारण 42 आव्हान या मैदानावर इतकं मागणं नाहीये, परंतु गोलंदाजीतून मेहनत केली तर धावा वाचवल्याही जाऊ शकतात. परंतु साहिल दरे ज्यासाठी तो ओळखला जातो ते ओळख त्याची तो पूर्ण करून देत असताना ठोकला या बॉलवर चौकार. साहिल दरे रिकाम्या जागा भरणं या खेळाडूला चांगलं जमलं. धावसंख्येचं टोटल 4 न पुढे चाललेत. बोर्डवर धावा सध्या 17 वर बघायला मिळत आहेत. रन भरले. त्याचा ओपनर म्हणून आलेला साहिल दरे सुरुवात चांगली केली आणि सातत्य त्या बॅटिंग मध्ये त्याने आतापर्यंत
डिफेन्सिव्ह क्रिकेट करण्याचा प्रयत्न, इथे थ्रो येईल दूर वरून, लेग्स बायच्या स्वरूपाने रन आली पण सांगतात. एक्स्ट्रा रन ऍड होते टीम अभि संग्राम इलेव्हन नितलस. रुपेश नेक्स्ट बॉल. कुणाल या बॉलवर आक्रमण करायचं होतं डीप मध्ये, मिड विकेटला बॉल चाललाय, 1 रन बनतीये. चांगला थ्रो मिड विकेट मधून, फक्त सिंगल बनली आहे. बघता बघता अगदी 2 षटकं 2 पॉवर प्ले जे आता समाप्त झालेत आणि धावसंख्या झाली आहे ती 19. स्कोर झाले टोटल 19, 18 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. टोटल 8 रन आले सेकंड ओव्हर मध्ये, 3 सिंगल, 1 लेग बाय, 1 चौकार. चांगली स्कोरिंग शुभमनं न चुकता आज फारच सुंदर स्कोरिंग केली. दोन षटकं संपले, धावसंख्या झाली ऑन बोर्डवर आपण बघतो 19 रन. आता 18 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. फक्त एकच खेळाडू आतापर्यंत गमावले, साहिल आणि कुणाल, हे 2 खेळाडू अजूनही मैदानामध्ये अगदी बघायला मिळतील. रन अगदी खूप चांगल्या गतीनं आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट या मॅचला पुढे पुढे घेऊन जायचं. साईला सिंगल कंप्लीट केले, दुसरी साठी वेगाने निघाले, लॉस्ट आहे एंड कडे. कुणाल धोक्यामध्ये होता पण तो रन कंप्लीट केले 2. ओ तिथे कलेक्शन नाही आहे आणि लगेच साहिल तिसरा साठी आलाय. 3 रन पूर्ण केले त्या बॉलवर. 17 चेंडू आणि 20. कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, कशा पद्धतीची कामगिरी केली पाहिजे, बॅट्समॅन किती असला पाहिजे याचं उत्तम उदाहरण मागील बॉल. साहिल तरी आतापर्यंत पॅडल स्वीप करत होता, रिव्हर्स अटेम्प्ट करत होता, मागील लोअर फुल टॉस बॉल त्याने सेन्सिबल क्रिकेट आणि त्यावर 3 रन पूर्ण केलेत. हा कडे कडे डिस्पॅच, अगदी बघू शकता बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार. भरपूर शॉट लेंथ होती, गती कमी होती. कुणाला खूप चांगल्या पद्धतीने तो खूप लयबद्ध आणि खूप फॉर्म मध्ये आहे हे त्याने स्पष्ट करून दिले. आतापर्यंत 16 बॉल आणि आता 14 धाव्यांची गरज. अतुल काटेची दोन्ही षटकं फार सुंदर गोलंदाजी त्यांनी केली. प्रमोद पावसे, मलिंगा महत्वाची विकेट त्यांनी घेऊन दिली. आणि आता रन चेस करत असताना साहिलने केलेली दमदार सुरुवात, कुणालने दिलेली साथ. 16 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. निलजी संघ आता रेडी व्हायला लागलाय. खोदून काढला अक्षरशः बॉल, डीप मध्ये लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्याचा निर्धार होता परंतु साहिलने नकार दिलाय. पंधरा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बॉलिंग फार सुंदर केली, लक्ष कमी राहिलं आणि लक्ष चेस करत असताना थोडं सोप्या पद्धतीनं विजयाकडे ही घोडदौड सुरू झाली आहे. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण,
14 चेंडू 12 ची गरज. हलो हलो शांत डोक्यानं सुरुवातीला अग्रेसिव्ह, परंतु आता महत्वपूर्ण टप्प्यामध्ये मिडल मध्ये मध्यांतरामध्ये अगदी आपण बघू शकतो की शांत डोक्यानं सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. शॉर्ट अँड पुल करायचं होतं, थोडंसं आक्रमण करायचं होतं कुणाला बॉल, परंतु चांगला बॉल. हरीश गावंड एक मुख्य ऑलराऊंडर या टीमचा, आणि हा अंतिम बॉल. तेरा चेंडू 12. वेग कमी केला या चेंडूमध्ये, गती कमी करून घेतली आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील तिथे झालाय. वाचवण्यासाठी धावा कमी आहेत आणि त्यामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट मधून चुका करतोय जितोय जिथे. दोन रन आले अंतिम बॉल वर. 12 चेंडू आणि आता 10 धावांची गरज. अंतिम 12 चेंडू आणि 10 ची गरज आहे. क्रिकेट खेळामध्ये रिझल्ट पेक्षा तुमची मेहनत, तुमची पराकाष्ठा, तुमची झुंज देण्याची क्षमता, तुम्ही फाईट कशी करता या गोष्टी फार महत्वाच्या असतात. 12 चेंडू 10 धावांची गरज आहे, परंतु अजूनही मेहनत करावी लागणार आहे दोन्ही टीमला हा सामना जिंकण्यासाठी. शेवटपर्यंत लढतो तोच बाजीगर बनतो असं सातत्याने आपण म्हणतो. बारा चेंडू 10 कंपल्सरी चेसिंग आहे आणि हा अगदी नजरेसमोरून रन चोरून घेतली. 1 रन पूर्ण होते. 11 चेंडू 9 धावा. सुरुवातीला फास्ट क्रिकेट आणि त्याच्यानंतर हलो 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 विजयाच्या समीप. जिथे संघ सध्या हाच प्रयत्न करतो की इथून सामना अंतिम ओव्हर मध्ये कसा घेऊन जाता येईल, त्यासाठी षटक महत्त्वाने आहे. कुणाली रिव्हर्स करतो हे पहिल्यांदा मी बघितलंय. साहिल फार सुंदर रिव्हर्स अटेम्प्ट करतो, परंतु कुणालला आता थोडस रिस्क घेतलं. अजूनही 10 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये सामन्यामध्ये अगदी पारड समतोल सुरू असताना व्हाईट बॉलचा इशारा बंद करतायत. अजून एक्स्ट्रा धावायचं बेनिफिट. 10 चेंडू 8. प्रत्येक सामना तुमच्यासाठी चालू येत नसतो, काही सामने आपल्या मेहनतीतून बनवायचे असतात. नितलसनं आज भरपूर याचं उत्तम उदाहरण देऊन तिथपर्यंत पोहोचलेत. थोडं हलक्यात घेतलंय, कधी कधी हलक्यात घेणं थोडं सुस्त राहणं अंगलट येतं. क्रिकेट खेळामध्ये आम्ही अनेक वेळा बघितलंय. नऊ चेंडू आणि 8 धावांची गरज आहे अजून या सामना विजयासाठी. जितू संघ गोलंदाजीतून अजूनही बराच जितोय. जिते संघ बराच करिश्मा करतोय, अजून मेहनत करतोय. चांगली गोलंदाजी होतीये. 9 बॉल मध्ये 8 पाहिजे होते आणि हा खराब लेंथवर बॉल कुणालनं योग्य ठिकाणी त्याला पाठवलाय. चौकार. आठ 4 असं समीकरण आता बनते. अंतिम 8 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. फिनिश करायचं तर बॉल भरपूर उंच गेले, तिथेही मिसफील्ड. रन जरूर कमी होत्या, परंतु फिल्डिंग ज्याबद्दल मी चर्चा करेन. काही ओव्हर थ्रो आले,
एक्स्ट्रा बॉल वाईट आलेत, फिल्डिंग मधून काही चुका झालेत. सुरुवातीपासून जो फिल्डिंग मध्ये अनबॅलन्स दिसला. 2 धावांची गरज आहे फक्त आणि ते विकेट सामना झाले अंतिम ओव्हर मध्ये, ज्यासाठी धडपड सुरू होती. षटक इथे संपलेलं आहे आणि अगदी धावा झाले. टोटल 40 रन बनलेत. फक्त 2 धावांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये निलेश पावशे, दिनेश पावशे. शेवटचे 6 बॉल आणि 2 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. अभि संग्राम 11 नितलस या टीमच्या दृष्टिकोनातून फिल्डिंग डिपार्टमेंट थोडं क्लोज बोलवलंय, कारण 6 मध्ये 2 डिफेन्स करायचे. पहिल्याच बॉलवर मॅच फिनिश. सामना जिंकलाय मैदानामध्ये अभि संग्राम 11 नितलस या टीमनं. जितू जिते आपण या स्पर्धेमध्ये आला, सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचे विशेष आभार. कॉंग्रॅच्युलेशन टीम नितलस. चला मी निलजे टीमच्या कॅप्टनला विनंती करेन, आपण टॉस साठी आणि या सामन्याचा सामनावीर अतुल काठे ज्याने 4 विकेट घेतल्या. अतुल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. टॉस होते आणि नाणेफेक निलजे टीमनं. टॉस तिथे निलजे टीमनं जिंकलाय. सामना 4 षटकांचा राहील. सामना 4